लाविला माळी लाविला लाविला बहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोळी धरीला धरीला आईचा देवारा हे हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग हे देई जोगवा आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग तू रेणुका तू यल्लम्मा दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्माईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वाशी येथे माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या नेतृत्वात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा देखील नवरात्र उत्सवानिमित्त कन्यापूजन आयोजन प्रगती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। कन्या म्हणजे दुर्गा मातेच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे हिंदू धर्मात महिलांमध्ये दुर्गा मातेचे रूप बघितलं जातं आणि हीच बाब लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रगती मित्र मंडळाच्या वतीने महिलांचा सन्मान केला जातो। दुर्गा मातेप्रमाणे महिलांना सुद्धा आदर आणि सन्मान कसा दिला पाहिजे, आपली हिंदू संस्कृती कशी जपली पाहिजे हे नवरात्र उत्सवामध्ये शिकायला मिळत आहे। तसेच हिंदू धर्मात महिलांचा सन्मान का आणि कसा केला जातो हे देखील राजू शिंदे यांनी सांगितलंय। आपण पाहूयात राजू शिंदे नेमकं काय म्हणालेत। सलग 35 वर्ष आपण या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन करत असताना आज सगळ्यात आपल्या देशासाठी जी सगळ्यात दुःखद घटना घडलेली आहे ती म्हणजे भारतामध्ये ज्यावेळी एक रेव्होल्युशन आणलं, रतन टाटाजी आपल्यात राहिले नाही, परंतु त्यांना भारत सरकारने भारत विभूषण, भारत भूषण आणि अनेक डिग्र्या, मला वाटतं त्यांच्या एवढ्या डिग्र्या आणि अवॉर्ड कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला मिळाले नाहीत। आपल्या देशाची तर हानी सगळ्यात मोठी झालेली आहे, कारण आपण जगामध्ये अनेक इंडस्ट्रीज पाहतो, परंतु रतन टाटाजीने जे काम केलेलं आहे ते आपल्या देशासाठी आणि आपल्या देशवासियांसाठीच फक्त ते काम करत होते। जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी टाटा समूहच्या अनेक इंडस्ट्रीज आहेत, परंतु त्यांनी कधी सुद्धा मनी मेकिंग काम इंडस्ट्रीजच्या माध्यमातून केलेलं नाही। त्यांनी सदैव आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या घटकाला कशी प्रकारची मदत करता येईल आणि त्यांची ख्याती होती की त्यांनी जे कॅन्सरवरती सगळ्यात मोठे हॉस्पिटल आणि निशुल्क कमी दरामध्ये आणि अनेक लोकांना कुठल्याही घटकांना मदत करण्याची जी भूमिका ठेवलेली होती, त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या प्रगती मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माता दुर्गेचरणी प्रार्थना करतो की त्यांना सद्गती मिळावी, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, जेणेकरून त्यांनी जे आपल्या देशावरती केलेले उपकार
आपण शेवटच्या क्षणापर्यंत भारतातील कुठलाही नागरिक फेडू शकत नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. आपण अनेक इंडियन सिरीज पाहिले असतील, परंतु देश भावना ठेवून आपल्या देशाच्या काय हिताचं आहे, आपल्याला तिथून पैसे कमवायचे नाही. परंतु तुम्हाला माहिती असेल की अनेक देशांनी ज्यावेळेला त्यांच्या टाटा समोरच्या गाड्यांची मागणी केलेली होती, त्याने रिफ्यूज केलेली होती की मी माझ्या देशाला फक्त गाड्या देणार, आणि जर इतर देशातील गाड्या घेऊन त्या उद्या आपल्या विरोधात जर काम करणार असतील तर ते आपण देऊ शकत नाही. आणि अशा व्यक्तिमत्व असणाऱ्याला मी सलाम करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं स्टॉप लावून या महात्म्याला आपण श्रद्धांजली अर्पण करावी. सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनिटं सगळ्यांनी उभे राहावे आपल्या जागेवरती. सायलेंट, सगळ्यांनी शांत रहा, सगळ्यांनी उभे रहो अपने जागेवर. जो किधर खड़ा है आप खड़े हो जाइए, सब अपनी अपनी जगह पर. ओम शांति शांति. सबसे पहले तो आज हमारे हिंदुस्तान का सबसे बड़ा नुकसान हुआ है. हमारे देश के एक, जिसे हम कह सकते हैं कि एक सुपरस्टार ऑफ इंडिया रतन टाटा जी का आज निधन हुआ. सबसे पहले तो मैं माँ दुर्गा के चरणों में प्रार्थना करता हूँ कि उनकी आत्मा को सद्गति मिले, क्योंकि बहुत सारे उद्योगपति होकर गए हैं आज भी, लेकिन हमारे देश को जो सबसे बड़ा योगदान टाटा फैमिली ने दिया है, शायद ही और कोई फैमिली ने दिया होगा. उन्होंने बिजनेस करते हुए कभी भी कोई स्वार्थ नहीं देखा. सबसे पहले तो उन्होंने हित देखा अपने देश का, अपने देश के नागरिकों को व्यापार करते हुए वक्त अपने नागरिकों को क्या दे सकते हैं, क्या सुविधा दे सकते हैं. और उनका सबसे बड़ा योगदान ये भारतवर्ष में आरोग्य और शिक्षा में रहा है. तो इसके लिए मैं उनको श्रद्धांजलि भी अर्पण करता हूँ, मैं नमन करता हूँ. आज माता दुर्गा माता के गरबा नवरात्रोत्सव में आज कन्या पूजन का आयोजन हर साल प्रगति मित्र मंडल के माध्यम से यहाँ किया जाता है. खासकर कन्याएं ये माँ दुर्गा की शक्ति का प्रतीक मानी जाती है, इसके लिए कन्या पूजन करना जरूरी होता है. और आज हम देख सकते हैं कि जो कन्या उसका पूजन करते हुए उसका पैर छूकर उसका हर चीज़ श्रृंगार की वस्तु दी जाती है, उसमें हमें दुर्गा माता का ही रूप देखते हैं. और यही मैं मानता हूँ कि हिंदू संस्कृति में, सनातन धर्म में हमने हमेशा महिला वर्गों को देवी का रूप दिया गया है. कन्या हो, हमारी अगर वाइफ भी है या बहन है या कोई भी व्यक्ति जो हमसे परिचित है, हर एक को एक माता का दर्जा, एक देवी का दर्जा दिया जाता है. और ये हिंदू धर्म में सिखाया जाता है कि आप हर पर स्त्री का सम्मान कीजिए. और जो छत्रपति शिवाजी महाराज ने भी वही किया था, क्योंकि उन्होंने युद्ध में आपने देखा होगा कि कल्याण की जो मुस्लिम मुगल्स की जो कन्या जो रानी थी, उसको जब लाया गया तो उसको पूरे इत्मीनान से और पूरे सम्मान के साथ वापस जाने दिया. कि उन्होंने कहा कि ये हमारी माता भगिनी है और हमारी लड़ाई अगर किसी से भी है तो हमारे कोई पर स्त्री या किसी महिला वर्ग से नहीं है. तो ये हमारे संस्कार सिखाता है. और इसकी वजह हम ये दिखाना चाहते हैं कि ये हर साल करने का उद्देश्य एक ही होता है कि हमारे लोगों में एक संस्कृति का जतन होना चाहिए. और जो आज हम देख सकते हैं कि पूरे देश में या पूरे वर्ल्ड में हर जगह पे देख सकते हैं कि किस प्रकार से अत्याचार की सीमा कौन सी हद तक गई है. महिलाओं के ऊपर, छोटी छोटी बच्चों के ऊपर अत्याचार हो रहा है. तो हमने ये चीज़ में एक दिखाना चाहिए कि हमारी शक्ति है. और आने वाले भविष्य में अगर कोई भी इस प्रकार का अत्याचार करने की कोशिश भी करता है तो सभी नागरिकों ने एक साथ रह के ये अत्याचार रुकाने की कोशिश करनी चाहिए, ऐसे मैं मानता हूँ. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट बादशाहसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई.